सिखाना चाहता हूँ मैं आपको, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಕಲಿಸಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ आप घटोगे नहीं, ನೀವು आप ಕೆಳಗೋಗಲ್ಲ बढ़ोगे यीशु मसीह के नाम से। ನೀವು ಬೆಳೆದರೆ ಯೇಸು ये आपका परमेश्वर आपको बढ़ाने वाला ನಿಮ್ಮ परमेश्वर। ದೇವರು ಬೆಳೆಸುವ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ सब बोलेंगे हालेलुया, हालेलुया सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया उस इस एरिया में परमेश्वर मसीहत को बढ़ा रहा है। ಈ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ದೇವರು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನಿಟಿಯನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ हालेलुया, ये परमेश्वर का कार्य है, ಇದು ದೇವರ ಕಾರ್ಯ ಇದೆ वो अपने कार्य को वो कर रहा है। ಆತನು ತನ್ನ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ सब बोलेंगे हालेलुया, सब ऊंची आवाज से बोलो हालेलुया। ಹಾಲೆಲುಯಾ तू पूछ नहीं, ನಿನ್ನ ಬಾಲವಲ್ಲ तू क्या होगा, ನೀನೇನಾಗ್ತಿ सिर होगा, ನಿನ್ನ ತಲೆ तू नीचे नहीं, ನಿನ್ನ ಕೆಳಗಲ್ಲ तू ऊंचा ही होता जाएगा। ಮೇಲೆ ಇರ್ತೀಯ सब बोलेंगे हालेलुया। जब आप सुबह उठते हो, ನೀವು ಯಾವಾಗ आप ಮುಂಚೆನೆ उठते ಹೇಳ್ತೀರ ही बोला करो, ನೀವು ಎದ್ದ ತಕ್ಷಣ आज का दिन मेरे लिए बढ़ोतरी का दिन है, ಇವತ್ತಿನ ದಿನ ನನ್ನ ಬೆಳವಣಿಗೆ ದಿನ आज का दिन मेरे लिए बढ़ने का दिन है। ಇವತ್ತಿನ ದಿನ ನನ್ನ ಬೆಳೆಯುವ ದಿನ सब बोलेंगे हालेलुया। ಹಾಲೆಲುಯಾ कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ आपको परमेश्वर बढ़ाने वाला परमेश्वर है। ನಿಮ್ಮ ದೇವರು ಬೆಳೆಸುವ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ आपकी हाइट बढ़े ना बढ़े, ನಿಮ್ಮ ಹೈಟ್ ಬೆಳೆಯಲಿ ಬೆಳೆದೆ पर आप जरूर बढ़ोगे। ನೀವಾದ್ರೂ ಬೆಳಿತೀರಿ सब बोलेंगे हालेलुया। ಹಾಲೆಲುಯಾ 12वीं क्लास के बाद जब मैं आर्मी में क्लर्क के लिए मैं ट्रेनिंग लेने लगा, ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ನಂತರ ನನ್ನ ಆರ್ಮಿಲಿ ಕ್ಲರ್ಕ್ ಆಗಿ ನಾನು ಟ್ರೈನಿಂಗ್ ತಗೋತಾ ಇದ್ದೆ तो जब हम रनिंग को जाते थे तो मेरे साथ वाले बोलते थे तेरी हाइट ही नहीं आती, ನಾನು ರನ್ನಿಂಗ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾಗ ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು ನಿನ್ನ ಹೈಟ್ ಬರಲ್ಲ ಅಂತ तू छोटा है, तेरी हाइट ही नहीं आती, उसमें तू क्यों दौड़ रहे? ನಿನ್ನ ಹೈಟ್ ಬರಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ನೀನು ಯಾಕೆ ಓಡ್ತಾ ಇದ್ದೀಯ सब बोलेंगे हालेलुया। उसके बाद मेरी सिलेक्शन नहीं हुई, ನಂತರ ನನ್ನ ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ मैंने ट्रायल नहीं दिया। ನಾನು ಟ್ರಯಲೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ हालेलुया। मैंने बोला वो तो ठीक है, मालूम है कि मेरी हाइट ही नहीं आती, जो वहां पर जाकर क्यों मुझे अपनी इज्जत का वो निकालने का है ना। ನಾನು ಹೇಳಿದೆ ನನ್ನ ಹೈಟೇ ಬರಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಹೋಗಿ ಹಾಕ್ಸಿದ್ರೆ मैंने बोला मेरा मन नहीं करता, ನಾನು ಹೇಳಿದೆ ನನ್ನ मुझे ये आर्मी मुझे पसंद नहीं है। ನಾನು ಹೇಳಿದೆ ನನಗೆ ಆರ್ಮಿನೇ ಪಸಂದ್ ಇಲ್ಲ हालेलुया। हालेलुया के बाद वो बोलते थे तू छोटा है, तू मदरा है, मदरा है, मदरा है। उसके बाद एक लड़के के मेरे साथ में था, उसकी ज्वाइनिंग हो गई। ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ನೀ ಸಣ್ಣವನಿದ್ದಿ ಬುಟ್ಟಿದ್ದಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಮತ್ತೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದ ಹುಡುಗನ ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಆಯ್ತು वो बोलते तेरे को बोला था ना तू मदरा है, लमका कर ऐसे लमकते ना हाइट बढ़ाने की। ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ನೀನ್ ಬುಟ್ಟಿದ್ದಿ ನೀನು ಚೊಕ್ಕಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು सब बोलेंगे हालेलुया। मैंने बोला कोई बात नहीं, अगर मैं छोटा हूँ ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಾನು ಸಣ್ಣವನಾಗಿದ್ದೆ मेरा परमेश्वर बहुत बड़ा है। ನನ್ನ ದೇವರು ದೊಡ್ಡವನಾಗಿದ್ದಾರೆ हालेलुया। हालेलुया मैंने बोला जब तक मैं तेरे लिए प्रार्थना न करूँ, याद रखना ನಾನು ಹೇಳಿದೆ ಎಲ್ಲಿ ತನ ನಾನು ನಿನಗೆ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಲ್ಲ ನೆನಪಿಟ್ಟು तेरी शादी नहीं होगी। मैंने बोला ಮದುವೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದೆ हालेलुया। और अभी तक कभी उसकी नहीं हुई। ಇಲ್ಲಿ ತನ ಆತನ ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ हालेलुया। हालेलुया समझ रहे बात को ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ कि ಇದ್ದೀರಾ हाइट की बात नहीं है, ಹೈಟ್ ವಿಷಯ ಇಲ್ಲ आपकी परिस्थिति कैसी भी हो, ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗೆ आपके हालात कैसे भी हो, ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ आपका ಹೆಂಗೆ घर कैसा भी हो, ಮನೆ ಹೆಂಗೆ पर आपको ये याद रखना कि मेरा परमेश्वर कैसा है। ನೀವು ಇದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು मेरा परमेश्वर मेरे लिए कर सकता है। ನನ್ನ ದೇವರು ನನಗಾಗಿ सब ಮಾಡ್ತಾನೆ बोलेंगे हालेलुया। आओ अपने हाथों को ऊंचा करो, बोलो मेरा परमेश्वर मेरे लिए कर सकता है। ದೇವರು ನನಗಾಗಿ ಮಾಡ್ತಾನೆ बोलो मेरा परमेश्वर मेरे लिए कर सकता है। बोलो आज से मेरा परमेश्वर मुझे बढ़ाना शुरू करेगा। इससे मेरा बोलो आज से मैं बढ़ना शुरू करूंगा। आज से मैं बढ़ना शुरू बोलो मैं यीशु के नाम से मैं बढ़ रहा हूँ। यीशु के नाम से मेरे हालात बदल रहे हैं, मेरी परिस्थितियां बदल रही है, मेरा स्टेटस बदल रहा है, बोलो मेरा घर बदल रहा है, मैं यीशु के नाम से बढ़ रहा हूँ। यीशु के नाम से ऊंची आवाज से बोलेंगे आमीन। आमीन कितनों को विश्वास है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ तू पूछ नहीं, ಬಾಲವಲ್ಲ तू सिर है, ತಲೆ ಇದೆ तू नीचे नहीं, ಕೆಳಗಲ್ಲ तू ऊपर ही रहेगा। ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ अपने बहुत ध्यान से आज के विषय को सीखना है। ಬಹಳ ಧ್ಯಾನದಿಂದ ಇವತ್ತಿನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬೇಕು सब बोलेंगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ एक वचन और निकालोगे आप जल्दी से, ವಚನದ ವಾಕ್ಯ ತೆಗೆದು भजन साहित्य ಕೀರ್ತನೆಗಳು 91। 91 उसका 14। उसने जो मुझसे प्रेम किया है उसने जो मुझसे प्रेम किया है इसलिए मैं उसका छुड़ाऊंगा इसलिए मैं उसको छुड़ाऊंगा, मैं उसको ऊंचे स्थान पर रखूंगा मैं उसको ऊंचे स्थान पे रखूंगा। क्योंकि उसने मेरे नाम को जान लिया है। आमीन। कौन सा स्थान बोलो? ಯಾವ ಸ್ಥಾನ ಹೇಳ್ರಿ ऊंची आवाज से बोलो, कौन सा स्थान? ಯಾವ ಸ್ಥಾನ ऊंचा स्थान। ಮೇಲಿನ ಸ್ಥಾನ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ मैं कहता हूं उसने मुझसे प्रेम किया है। ಆತ ನನಗೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ हालेलुया। प्रभु कहता
कहते हैं इसलिए उसको छुड़ाऊंगा। ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಆತನನ್ನು ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ। आपके अंदर खुदा के लिए प्रेम है, ಒಂದು ವೇಳೆ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ದೇವರಿಗೆ ಆ और उसे ಪ್ರೀತಿ कहता है मैं तुम्हें छुड़ाऊंगा, ದೇವರು ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು वो तुम्हें निकाल लेगा। ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸ್ತಾನೆ। सब बोलेंगे हालेलुया। यूसुफ परमेश्वर से प्रेम करने वाला व्यक्ति था। ಯೋಷುವ ದೇವರಿಗೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡೋ ಮನುಷ್ಯನಿದ್ದ। उसके भाइयों ने क्या किया? ಆತನ ಸಹೋದರರು ಏನ್ उसे ಮಾಡಿದ್ರು? जलस करने लगे। ಆತನ ಪ್ರತಿ ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚುಪಟ್ಟರು। हालेलुया। और यूसुफ को खड्डे में फेंक दिया। ಯೋಷುವನಿಗೆ ಗಾರಿಯನ್ನು ಹಾಕಿದ್ರು। क्या किया परमेश्वर ने? ದೇವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? वहीं पे रहने दिया। ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ರ? बोलो वहीं पे रहने दिया। ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ರ? परमेश्वर ने वहां से निकाल दिया। ದೇವರು ಅಲ್ಲಿಂದ ತೆಗೆದ್ರು। सब बोलेंगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। योजना, ಯೋಜನೆ, प्लानिंग ಪ್ಲಾನಿಂಗ್ उसके जीवन में काम कर रही थी। ಅದನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ उसके ಮಾಡ್ತಾರೆ। बाद क्या हुआ? ನಂತರ ಏನಾಯ್ತು? थोड़े समय के बाद ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲಿ यूसुफ ಯೋಷುವ पोटीफर के घर में काम करने लगा। ಪೋಟಿಫರನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। परमेश्वर की प्लानिंग उसके पीछे काम कर रही थी। ದೇವರ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಆತನ ಹಿಂದೆ ಕೆಲಸ परमेश्वर का आत्मा उसे लीड कर रहा था। ದೇವರ ಆತ್ಮ ಆತನಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ उसको ಕೊಡ್ತಾ जेल में डाल दिया। ಆತನಿಗೆ ಜೈಲಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರು। क्या किया? ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? परमेश्वर ने वहीं पे छोड़ दिया। ದೇವರು ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ರ? वहीं पे छोड़ दिया परमेश्वर ने? ಅಲ್ಲೇ बिಟ್ರ? नहीं, ಇಲ್ಲ। परमेश्वर उसको फिर से बाहर निकाल लिया, ದೇವರು ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ತೆಗೆದ್ರು, छुड़ाया। ಬಿಡಿಸಿದ್ರು। कहता मैं उसे छुड़ाऊंगा। ನಾನು ನಿನ್ನ ಬಿಡಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। आज आप कहीं पर फंसे बैठे हो, ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು आप कर्जे में फंसे हो, ನೀವು ಸಾಲದಲ್ಲಿ आप गरीबी में फंसे हो, ಬಡತನದಲ್ಲಿ आप कहीं पर फंसे हो, ನೀವೆಲ್ಲೇ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು याद रखना आज मेरा परमेश्वर आपको निकाल लेगा। ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಇವತ್ತು ನನ್ನ ದೇವರು आज वो आपको निकालेगा। ನನ್ನ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ತೆಗೆದು आज मेरा परमेश्वर आपको 100% निकालेगा। ನನ್ನ ದೇವರು ನಿಮಗೆ 100% ತೆಗೆದು सब बोलेंगे हालेलुया। ये हमारी प्रार्थना है ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ कि पवित्र आत्मा मेरे लोगों को वहां से निकालना। ನನ್ನ ಜನರಿಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ತೆಗೆದು सब बोलेंगे हालेलुया। जहाँ पर मेरे लोग फंसे पड़े हैं, ಎಲ್ಲಿ ನನ್ನ ಜನರು ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ परमेश्वर उन्हें निकाल लाएगा यीशु ದೇವರು मसीह के नाम ಅವರನ್ನು से। ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ। और आज आपने विश्वास करना है ಇವತ್ತು ನೀವು ವಿಶ್ವಾಸ कि आज से आप निकलना शुरू करोगे। ಇವತ್ತಿಂದ ನೀವು ಹೊರಗೆ आप ಬರ್ತೀರಿ, निकलना शुरू करोगे। ಹೊರಗೆ ಬರೋರಿಗೆ मैं देख रहा हूँ स्पिरिट में ನೋಡ್ತಾ बहुत सारे लोगों को छोड़ते हुए आज। ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದುತ್ತಾ ಇರುವುದು। हालेलुया। सब बोलेंगे हालेलुया। परमेश्वर कहता है मैं उसे निकाल लाऊंगा, ದೇವರು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಅವರನ್ನು मैं ಬಿಡಿಸ್ತೇನೆ, उसको छुड़ाऊंगा। ಅವರನ್ನು ಬಿಡಿಸ್ತೇನೆ। आपके अंदर विश्वास है कि नहीं? ನಿಮ್ಮೊಳಗೆ ವಿಶ್ವಾಸ मेरा ಇದೆ? परमेश्वर मुझे छुड़ाएगा, ನನ್ನ ದೇವರು ನನಗೆ ಬಿಡಿಸ್ತಾನೆ, मेरा परमेश्वर मुझे छुड़ाएगा। ನನ್ನ ದೇವರು ನನಗೆ ಬಿಡಿಸ್ತಾನೆ। सब बोलेंगे हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। लोग हमें ताने मारते थे, ಜನರು ನಮಗೆ तुम्हें क्या मिल रहा है? ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಸಿಗ್ತದೆ जिस सब करके तुम्हें क्या मिल रहा है? ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡುವ ಸಿಗ್ತದೆ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿ। तेरे हालात वैसे ही है, ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಂಗೆ ಇದೆ, तेरी परिस्थिति वैसी है, ನಿನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ तेरे घर में बीमारियां वैसी ನಿನ್ನ हैं। ಮನೆಯಲ್ಲಿ ರೋಗಗಳು। सब बोलेंगे हालेलुया। मैं इस वचन को देखकर बोलता था ನಾನು ಈ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, मेरा परमेश्वर मुझे छुड़ाएगा, ನನ್ನ ದೇವರು ನನಗೆ मेरा ಬಿಡಿಸ್ತಾನೆ, परमेश्वर मुझे निकाल ನನ್ನ लाएगा। ದೇವರು ನನಗೆ ಬಿಡಿಸ್ತಾನೆ ಅಂತ। तेरे सामने मेरा परमेश्वर मुझे निकालेगा, ನಿನ್ನ ಮುಂದೆ ನನ್ನ ದೇವರು, तुम्हारे सामने मेरा परमेश्वर मुझे बढ़ाएगा। ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ದೇವರು ನನಗೆ सब बोलेंगे ಬಿಡಿಸ್ತಾನೆ। हालेलुया। क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि मैंने उस खुदा से प्रेम किया, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾನು ಆ ದೇವರಿಗೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿ, मैंने उस यीशु से प्रेम किया है। ಆ ಯೇಸುವಿಗೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿ, जब मेरे घर में तकलीफें आई, ಯಾವಾಗ ನನ್ನ ಮನೆ यीशु को छोड़ा नहीं। ನೋವುಗಳು ಬಂದಾಗ ಯೇಸುವಿಗೆ ಬಿಟ್ಟು, जब लोगों ने बेइज्जत किया, ಯಾವಾಗ ಜನರು ನನ್ನ यीशु को छोड़ा नहीं। ನಾನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಯೇಸುವಿಗೆ। सब बोलेंगे हालेलुया। जब रात को सोना पड़ता था, ಯಾವಾಗ ರಾತ್ರಿ ಮಲಗೋದಿರ್ತಿತ್ತು, फिर भी प्रार्थना करनी बंद नहीं की। ಅವಾಗ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ। जब परिस्थितियां पूरी बिगड़ गई थी, ಯಾವಾಗ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳೆಲ್ಲ ಹಾಳಾಗಿ, फिर भी उस यीशु की भक्ति करनी बंद नहीं की। ಆದ್ರೂ ಕೂಡ ಆ ದೇವರ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದು सब ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ। बोलेंगे हालेलुया। चलते रहे उसके पीछे, ನಡೀತಾ ಇದೆ, चलते रहे उसके पीछे। ಅದರಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ। लोगों को गलियों में खड़ कर बोलते थे, ಜನರು ಒಂದು ಗಲಿಗಳಲ್ಲಿ ನಿಂತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, एक ही बात बोलते थे, ಒಂದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, यीशु से प्रेम हो चुका है ಯೇಸುವಿಗೆ ಪ್ರೀತಿ और वो मुझे छुड़ाएगा। ಅವ್ರು सब बोलेंगे हालेलुया। बोलो यीशु मसीह की। आज आपके भी हालात कुछ ऐसे हो सकते हैं, ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೂಡ आज आपके लिए भविष्यवाणी है ನಿಮಗೆ कि आज से मेरा परमेश्वर आपको छुड़ाएगा, ಇವತ್ತಿನಿಂದ ನನ್ನ मेरा परमेश्वर आपको निकालेगा। ದೇವರು ನನ್ನ ತೆಗಿತಾನೆ, ऊंचे शब्दों से बोलो मेरा परमेश्वर मुझे छुड़ा रहा है, ನನ್ನ ದೇವರು ನನ್ನ बोलो ಬಿಡಿಸ್ತಾನೆ, मेरा परमेश्वर मुझे निकाल रहा है, ನನ್ನ बोलो ಬಿಡಿಸ್ತಾನೆ, मैं कर्जों से निकल रहा हूँ, ಸಾಲಿನಿಂದ बोलो मैं गरीबी से निकल रहा हूँ, ಬಡತನದಿಂದ बोलो मैं बीमारियों से निकल रहा हूँ, ರೋಗದಿಂದ बोलो मैं निकल चुका हूँ। ನಾನು बिಡುಗಡೆ ಹೊಂದಿದ್ದೇನೆ। बोलेगा हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। कितनों के अंदर आज पूरा विश्वास है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗಂತೂ सब बोलेगा हालेलुया। वो घटाने वाला परमेश्वर नहीं है, ಅದನ್ನು ಕೆಳಗೆ ತರುವ ದೇವರನ್ನು, वो बढ़ाने वाला परमेश्वर है। ಬೆಳೆಸುವ ದೇವರನ್ನು, वो आपको लेके चल रहा है, ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ತಗೊಂಡು वो आपको लीड कर रहा है। ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾನೆ। फिर से पढ़ोगे? हाँ जी, हाँ हाँ बोलोगे। उसने जो मुझसे प्रेम किया है, उसने जो मुझसे प्रेम किया है, इसलिए मैं उसको छुड़ाऊंगा, इसलिए मैं उसको छुड़ाऊंगा, मैं उसको ऊंचे स्थान पर मैं रखूंगा। उसे ऊंचे स्थान पे रखूंगा। आमीन। ಆಮೆನ್। कौन? ಯಾರು?
तुम्हारा परमेश्वर। ನಿಮ್ಮ ದೇವರು, कौन? मेरा परमेश्वर। ನನ್ನ ದೇವರು। हालेलुया। वो तुम्हें ऊंचे स्थान पे रखे, ಆತ ನಿಮ್ಮನ್ನು ಮೇಲಿನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇಡ್ತಾನೆ. वो तुझे डाउन होने नहीं देगा बेटा। ಆತ ನಿನ್ನ ಕೆಳಗೆ ಹೋಗೋ ಬಿಡಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. आज तुझे लग रहा होगा, ಇವತ್ತು ನಿನಗೆ ಅನಿಸ್ತಿರ್ಬೋದು, आज तुझे लग रहा होगा ಇವತ್ತು ನಿನಗೆ ಅನಿಸ್ತಿರ್ಬೋದು कि मेरा क्या होगा। ನಂದು ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ. आज तुम्हें लग रहा होगा ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಅನಿಸ್ತಿರ್ಬೋದು क्या मेरा भी कुछ हो सकता है। ನಂದು ಕೂಡ ಏನಾದ್ರೂ ಆಗ್ತದ, कहते जॉब मेरे लिए भी लग सकती है। ಈ ಜಾಬ್ ನನಗೆ ಕೂಡ ಸಿಗ್ತದ. हालेलुया। Hallelujah. मेरे अंदर तो कोई टैलेंट नहीं है, ನನ್ನೊಳಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಇಲ್ಲ, मैं तो ज्यादा पढ़ा लिखा नहीं हूँ। ನಾನು ಹೆಚ್ಚು ಓದಬಾರ್ದಿಲ್ಲ. हालेलुया। पर याद रखो, ಆದ್ರೆ ನೆನ್ಪು, आपका परमेश्वर पूरी दुनिया को बनाने वाला परमेश्वर ನಿಮ್ಮ है। ದೇವರು ಇಡೀ ಲೋಕವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದ ಆತ. आपका परमेश्वर पूरी कायनात को रचने वाला परमेश्वर ನಿಮ್ಮ है। ದೇವರು ಇಡೀ ಲೋಕವನ್ನು उसने बोला उज्ज्वला हो, ಆತ ಹೇಳಿದ ಬೆಳಕಾಗಲಿ, अब वो हो गया। ಅದು ಆಯ್ತು. जो वो बोलता है ಅದನ್ನೇನು वो ಹೇಳ್ತಾನೆ, हो जाता है। ಅದು ಆಗುತ್ತದೆ. उसने लाजर को बोला कब्र से बाहर आ, ರಾಜನಿಗೆ ಹೇಳಿದ दिखा लाजर कब्र से बाहर आ गया। ಲಾಜರ್ ಸಮಾಧಿಯಿಂದ उसने ಹೊರಗೆ ಬಂದ. तूफान को बोला थम जा, ಅದನ್ನು दिखा तूफान थम गया। ವೃಕ್ಷ सब बोलेंगे हालेलुया। आज वही परमेश्वर का आत्मा मेरे अंदर जो होकर बोलता है, ಇವತ್ತು ಅದೇ ದೇವರ आज तू सूझ जा, ಇವತ್ತು ಬಿಡುಗಡೆ ಆಗುತ್ತೋ, आज तू बढ़ जा। ಇವತ್ತೊಂದು ಬೆಳೆ. सब बोलेंगे हालेलुया। वो जो कहता है ಅದನ್ನೇನು वो ಹೇಳ್ತಾನೆ, हो जाता है। ಅದು ಆಗುತ್ತದೆ. आमीन। ಆಮೆನ್. सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. बोलो मेरा परमेश्वर जो कहता है ನನ್ನ ದೇವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, वो लोग हो जाता है। ಅದು ಆಗ್ತದೆ. आपके अंदर विश्वास है कि आज ನನ್ನ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, आज होगा, ಇವತ್ತು ಆಗ್ತದೆ, आज होगा। ಇವತ್ತು ಆಗುತ್ತದೆ. अगर आज तक मेरे लिए कुछ नहीं हुआ, ಈ ತರ ಏನು ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ विश्वास करो कि आज पवित्र आत्मा कुछ नहीं। ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿರೋದು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ. आगे पढ़ोगे। हाँ जी। शब्द। क्योंकि उसने मेरे नाम को जान लिया है, क्योंकि उसने मेरे नाम को जान लिया है, जब वे वो मुझको पुकारे जब वे मुझको पुकारे तब मैं उसकी सुनूंगा। तब मैं उसकी। कितनों ने यीशु के नाम को जाना है? ಎಷ್ಟು ಜನರು ಯೇಸುವಿನ ನಾಮಕ್ಕೆ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, कितनों ने जाना यीशु के नाम को? ಎಷ್ಟು ಜನರು ಯೇಸುವಿನ ನಾಮ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. कौन सा नाम है वो? ಯಾವ ನಾಮ ಅದು? छोटा नाम है, ಸಣ್ಣ ನಾಮನ? छोटा नाम है वो ಸಣ್ಣ ನಾಮನ? सब नामों से ऊंचा नाम है। ಆ ಹೆಸರು ಎಲ್ಲ ಹೆಸರಿಗಿಂತ ದೊಡ್ಡ. क्या नाम? ಯಾವ ಹೆಸರು? यीशु नाम। ಯೇಸುವಿನ ಹೆಸರು. सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. यीशु नाम ಯೇಸುವಿನ ನಾಮ जो स्वर्ग से उतरा, ಅದು ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಇಳಿದು ಬಂದಿದೆ. उसका नाम सामर्थ्य है। ಆತನ ಹೆಸರು ಸಾಮರ್ಥ್ಯ. इस नाम में बड़े बड़े काम होते हैं, ಆತನ ಹೆಸರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಗಳಾಗ್ತವೆ. जो सब नामों से ऊंचा है। ಎಲ್ಲ ನಾಮಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ನಾಮ. सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. कहते उसने मेरे नाम को जान लिया। ಆತ ನನ್ನ ನಾಮವನ್ನು ಅರಿತದರಿಂದ, अगर आपने उस नाम को जान लिया, ನೀವು ಆತನ ನಾಮ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. यीशु ने कहा मार्ग सत्य और जीवन में, ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾರ್ಗ ಸತ್ಯ ಜೀವನ यीशु ने ನಾನು. कहा कोई मेरे बिना परमेश्वर के राज्य में प्रवेश ಯೇಸು नहीं कर। ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರು ನಾನಿಲ್ಲದೆ ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ. हालेलुया। बहुत बार जब यीशु के नाम की बात आती है ಇವಾಗ ಯೇಸುವಿನ ಹೆಸರಿನ ಮಾತು ಬರ್ತದೆ, तो लोगों का फट करके ध्यान पता कहाँ पे जाता है? ಜನರ ಪಟ್ಟಂತ ಧ್ಯಾನ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತದೆ ಗೊತ್ತಾ? वो तो कृष्ण है। ಅವ್ರು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಅಂತ. हालेलुया। समझ रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ये तो क्या है? ಆತನೇನಾಗಿದ್ದಾನೆ? कृष्ण। ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಿದ್ದಾನೆ. मेरे प्रियो, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, पवित्र शास्त्र बाइबल ऐसा नहीं सिखाता। ಪರಿಶುದ್ಧ ಶಾಸ್ತ್ರ ಬೈಬಲ್ ಈ ರೀತಿ ಹೇಳಲ್ಲ. यीशु केवल कृष्ण का परमेश्वर नहीं है, ಯೇಸು ಕೇವಲ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ದೇವರಲ್ಲ. वो किसी जाति किसी धर्म का परमेश्वर नहीं है, ಆತನು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮದ ದೇವರು, वो मनुष्य जाति का परमेश्वर है। ಆತನು ಇಡೀ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಯ ದೇವರ. सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. उसने जात परमेश्वर ने नहीं बनाई, ಜಾತಿಗಳು ದೇವರನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ, इसलिए वो जातियों का परमेश्वर नहीं है। ಅದಕ್ಕಾಗಿ ಜಾತಿಗಳ ದೇವರು. उसने मनुष्यों को बनाया है, ಆತನು ಮನುಷ್ಯರನ್ನು इसलिए वो मनुष्यों का परमेश्वर है। ಅದಕ್ಕಾಗಿ ಆತನು ಮನುಷ್ಯರ सब बोलेंगे हालेलुया। यीशु नाम ಯೇಸು ನಾಮ जो तेरे लिए भी है, ಅದು ನಿನಗಾಗಿದೆ, जो सबके लिए है, ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಗಿದೆ. यीशु नाम। ಯೇಸು तो ನಾಮ उसने मेरे महान नाम को जान लिया है। आगे ಆತನು बढ़ोगे। ನಿನ್ನ ದೊಡ್ಡ ನಾಮವನ್ನು ಅರಿತದರಿಂದ, जब वो मुझको पुकारे जब मैं मुझको पुकारे तब मैं उसकी सुनूंगा। तब मैं उसकी सुनूंगा, संकट में मैं उसके संग रहूंगा। संकट में मैं उसके संग रहूंगा, मैं उसको बचाकर मैं उसको बचाकर। उसकी महिमा बढ़ाऊंगा। आमीन। ಆಮೆನ್. क्या करूंगा? परमेश्वर कहते हैं ದೇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, उसकी महिमा को क्या करूंगा? उसकी महिमा को बढ़ा। ಆತನ ಘನತೆ ಹೆಚ್ಚಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. क्या बता रहा हूँ आपको? ನಾನೇನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, आपका परमेश्वर ನಿಮ್ಮ ದೇವರು आपको
घटाता नहीं है, ನಿಮ್ಮ ದೇವರು ನಿಮಗೆ वो ಕೇಳುತ್ತಾರಲ್ಲ, घटाने वाला परमेश्वर नहीं है, ಆತನು ಕೇಳುತ್ತಾರಲ್ಲ मेरे प्रियो को बढ़ाने वाला परमेश्वर ಆತನು ಬೆಳೆಸುವ ದೇವರು. सब बोलेंगे हालेलुया। वो बढ़ाने वाला परमेश्वर है, ಆತನು ಬೆಳೆಸುವ ದೇವರು. वो आपकी घटियों को पूरा करता है, ಆತನು ನಿಮ್ಮ ಕೊರತೆಗಳನ್ನು वो आपकी कमियों को पूरा करता है, वो आपको बढ़ाता है। ಆತನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾನೆ. सब बोलेगा Hallelujah. देखो आपने यहाँ पे सीख लिया ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ. कि परमेश्वर का वचन ये कहता है ದೇವರ ವಾಕ್ಯದ ಹೇಳುತ್ತದೆ, कि वो आपको बढ़ाता है। ಆತನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾನೆ. Hallelujah. Hallelujah. आप कैसी भी क्यों ना हो, ನೀವು ಹೇಗೆ ಇರಲಿ, एक काम आपको करना है, ಒಂದು ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡಬೇಕು. बस परमेश्वर के पास आ जाओ, ಕೇವಲ ದೇವರ ಹತ್ರ ಬರಬೇಕು. बस उसके हाथों में आप आ जाओ। ದೇವರ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ हालेलुया। वो आपको अच्छा रूप दे देगा, ಆತನು ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆ ರೂಪ ಕೊಡ್ತಾನೆ. वो आपको बहुत अच्छा आकार वो आपको दे देगा, ಆತನು ಬಹಳ ಸುಂದರ ಆಕಾರ ನಿಮಗೆ बहुत ಕೊಡ್ತಾನೆ. सुंदर वो आपको बना डालेगा। ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಆತ ನಿಮಗೆ सब बोलेंगे ಮಾಡ್ತಾನೆ. हालेलुया, क्योंकि प्रभु का वचन कहता है ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, कि कहीं यहोवा ಯೆಹೋವ अच्छा कुमार है, ಒಳ್ಳೆ ಕುಂಬಾರನು. आपको केवल उसके पास आना है, ನೀವು ಆತನ ಹತ್ರ ಮಾತ್ರ ಬರಬೇಕು. वो आपके जीवन में काम करेगा। ಆತ ನಿಮ್ಮ आपको ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ केवल उसके ಮಾಡ್ತಾನೆ. चरणों में आना है। ಕೇವಲ ಆತನ ಚರಣದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. Hallelujah. Hallelujah. प्रभु कहते हैं परमेश्वर के हाथों में, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, लेकिन अपने परमेश्वर के नीचे, परमेश्वर के दाहिने हाथ के नीचे ದೇವರ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ दीनता से बने रहो। ದೀನರಾಗಿರಿ. देखो वो तुम्हें श्रोमणी बनाएगा। ಆತ ನಿಮಗೆ ಶಿರೋಮಣಿ ಮಾಡ್ತಾನೆ. सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. वो तुम्हें ऊंचा करेगा। ಆತ ನಿಮಗೆ ಮೇಲು अब ಮಾಡ್ತಾನೆ. कितने लोगों को ये समझ आ रहा है, ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ, कितनों को समझ आ रहा है, ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. वो तुम्हें बढ़ाएगा। ನಿಮ್ಮನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾ अब आपने जो आज जो आपने सीखना है ಇವತ್ತು ನೀವೇನು ಕಲಿಬೇಕು, कि परमेश्वर आपके जीवन में कैसे काम करे, ದೇವರು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. पवित्र आत्मा करे, ದೇವರ ಆತ್ಮನ ಮೂಲಕ, पवित्र आत्मा के द्वारा। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಮೂಲಕ अभी आप निकालोगे मेरे साथ ಜೊತೆ ತೆಗೀರಿ. जो हिजकिय्याह की पुस्तक आपने पढ़ी है, HKL फिर से निकालोगे 33 36 27। इस वचन को आपको बड़े ध्यान से समझना है। 3 HKL 27. तुम अपनी अपनी तलवार पर नहीं हिजकिय्याह 36 उसका 27। तू उससे ये कह, परमेश्वर यहोवा कहता है, मेरे जीवन की सैगंध निसंदेह जो लोग नहीं मैं क्या बोल रहा हूँ, हिजकिय्याह 36 उसका 27। HKL थोड़ा पीछे करके पढ़ो, 25 से पढ़ो। हाँ, मैं तुम पर शुद्ध जल छिड़कूंगा मैं तुम पर शुद्ध जल छिड़कूंगा और तुम शुद्ध हो जाओगे, और तुम शुद्ध हो जाओगे। और मैं तुमको तुम्हारी सारी अशुद्धता को जी जी हाँ हाँ और मूर्तों से शुद्ध करूंगा। तुम्हें शुद्ध करूंगा, मैं तुमको नया मन दूंगा मैं तुमको नया मन दूंगा। और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न होगी। सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. परमेश्वर क्या बोल रहे हैं, ದೇವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं तुम्हें एक नया मन दूंगा। ನಿಮ್ಗೊಂದು ಹೊಸ ಮನಸ್ಸು ಕೊಡ್ತಾನೆ. कौन सा मन बोलो, ಯಾವ ಮನಸ್ಸು ಹೇಳಿ, नया मन। ಒಂದು ಹೊಸ ಮನಸ್ಸು. हालेलुया, Hallelujah. नया मन। ಒಂದು ಹೊಸ ಮನಸ್ಸು. एक पुराना मन है, ಒಂದು ಹಳೆ ಮನಸ್ಸಿದೆ, एक नया मन है। ಒಂದು ಹೊಸ एक ಮನಸ್ಸಿದೆ. पुराना जीवन है, ಒಂದು ಹಳೆ ಜೀವನ ಇದೆ, एक नया जीवन है। ಒಂದು ಹೊಸ ಜೀವನ जैसा ಇದೆ. बाइबल में देखते हैं, ಯಾವತ್ತಿನ ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ एक ನೋಡ್ತೀವಿ, नया मन है, ಒಂದು ಹೊಸ ಮನಸ್ಸಿದೆ. जिस जो मन ಯಾವ ಮನಸ್ಸು प्रभु की बातों पे लगता है, ದೇವರ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಇರ್ತದೆ. जो मन ಯಾವ ಮನಸ್ಸು परमेश्वर की बातों पे लगता है। ದೇವರ ಮಾತುಗಳ ಮೇಲೆ सब ಇರ್ತದೆ. बोले हालेलुया। हालेलुया. प्रभु कहते हैं, मैं तुम्हें ಕರ್ತನು ಹೇಳ್ತಾನೆ, एक नया मन दूंगा ಹೊಸ ಮನಸ್ಸು ಕೊಡ್ತಾನೆ. और तेरे भीतर ನಿನ್ನೊಳಗೆ एक नई आत्मा उत्पन्न करूंगा। ಹೊಸ ಆತ್ಮ ಹುಟ್ಟಿಸ್ತಾನೆ. आगे पढ़ोगे, और तुम्हारी देह में से और तुम्हारी देह में से पत्थर का हृदय निकालकर पत्थर का हृदय निकालकर तुमको मांस का हृदय दूंगा। तुम्हें मांस का हृदय दूंगा। मैं अपना आत्मा मैं अपना आत्मा, देखो यहाँ पे आपने पढ़ना है, यहाँ पर क्या लिखा है, यहाँ पर परमेश्वर कहते हैं, मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर तुम्हारे भीतर देकर। सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. जो हम पिछले दिन में पढ़ रहे हैं, ನಾವು ಕಳೆದ ದಿನದಲ್ಲಿ परमेश्वर ने कहा, मैं अपना आत्मा ದೇವರು ಹೇಳ್ತಾನೆ, सब प्राणियों पर ಎಲ್ಲ उंडेल दूंगा। ಕಳಿಸ್ತಾನೆ. जब हम यूहन्ना 7 में जाकर पढ़ते हैं, ಯೋಹಾನ 7ರಲ್ಲಿ ಓದಿದಾಗ हालेलुया, जहाँ पर यीशु मसीह कहते जाते कि प्यास हो मेरे पास आओ। ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರಾದ್ರೂ ಬಾಯಾರಿದ್ರೆ ನನ್ನ ಹತ್ರ
ಬನ್ರಿ ಅಂತ. हालेलुया। एक अर्थात वो वचन यीशु मसीह ने पवित्र आत्मा के विषय में कहे थे। ಇದರ ಅರ್ಥ ದೇವರು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ. जहाँ पे परमेश्वर का वचन क्या कहता है? ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಏನು ಹೇಳ್ತದೆ? कहता मैं तेरे भीतर, ನಾನು ನಿನ್ನೊಳಗೆ हाँ जी पढ़ोगे, ऐसा करूंगा कि तुम मेरी विधियों पर चलोगे और मेरे नियमों को मानकर उनके अनुसार करोगे। आमीन। पवित्र आत्मा का कार्य, ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಕಾರ್ಯಗಳು. जब परमेश्वर का आत्मा तुम्हारे जीवन में आता है, ಯಾವಾಗ ದೇವರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ अब ಬರ್ತದೆ, आपने थोड़ा ध्यान से सुनना है। ಇವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಧ್ಯಾನ जो ಇಟ್ಟು परमेश्वर की योजना है, ಇದು ದೇವರ ಯೋಚನೆ जो ಆಗಿದೆ. परमेश्वर का कार्य जो आपके लिए परमेश्वर ने रखा होता है, ದೇವರ ಕಾರ್ಯಗಳು ಯಾವುದು ದೇವರು परमेश्वर आपको उसके लिए तैयार करता है। ದೇವರು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸ್ತಾರೆ. कैसे? ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ? पवित्र आत्मा के द्वारा। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಮೂಲಕ. कैसे? पवित्र आत्मा की अगुवाई के द्वारा। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಅಗುವಾಯಿ ಮೂಲಕ. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। प्रभु कहते हैं मैं अपना आत्मा तेरे अंदर उत्पन्न करूंगा। ಪ್ರಭು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಆತ್ಮ ನಿನ್ನೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿಸ್ತೇನೆ ಅಂತ. परमेश्वर कहता है मैं अपना आत्मा तुम्हें दूंगा। ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಆತ್ಮ ನಿನಗೆ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ. जब वो आत्मा तुम पर आएगा, ಇವಾಗ ಆ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ प्रभु कहते ಬರ್ತದೆ. हो तब तू मेरी विधियों पर चलेगा, ಅವಾಗ ನಿನ್ನ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ तब तू मेरी कहीं बातों के मुताबिक चलेगा। ಹೇಳಿದ ಮಾತುಗಳ ಪ್ರಕಾರ जब पर तू परमेश्वर की विधियों पर चलेगा, ನೀನು ಯಾವಾಗ ದೇವರ ಆತ್ಮಗಳ जब तू परमेश्वर के नियमों पर चलेगा, ಯಾವಾಗ ನೀನು ದೇವರ ನಿಯಮಗಳ ಪ್ರಕಾರ ಜೀವಿಸ್ತೀಯ, उस कार्य को तू कर पाएगा। सब बोलेंगे ಆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತೀಯ. हालेलुया। आप इस चीज को बड़े ध्यान से समझना। ಮಾತಿನ ಧ್ಯಾನ ಇಟ್ಟು जब पवित्र आत्मा आपके जीवन में आता है, ಯಾವಾಗ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ वो आपके ಬರ್ತಾರೆ, जीवन में आकर क्या करता है? ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಂದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? वो आपको जो परमेश्वर की जो योजना होती है, ನಿಮಗೆ ದೇವರ जो ಯೋಚನೆ परमेश्वर की आपके लिए प्लानिंग होती है, वो उस प्लानिंग के तहत वो आपको लेके चलता ಆ है। ಯೋಜನೆ ಪ್ರಕಾರ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. सुनो, यूसुफ एक जंग पर्सन था। ಯೂಸುಫ್ ಒಬ್ಬ ಒಂದು ಯೌವನಸ್ಥ ಹುಡುಗನಿದ್ದ. जब पोटीफर की पत्नी ने उसको कहा ಯಾವಾಗ ಪೋಟಿಫರನ ಹೆಂಡತಿ कि ಆತನಿಗೆ तुम मेरे साथ तो रिलेशन बना, ನಿನ್ನ ಜೊತೆ ಸಂಬಂಧ ಇಟ್ಕೋ, क्यों यूसुफ वहां से भाग गया? ಯೂಸುಫ್ ಯಾಕೆ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡೋದ? हालेलुया। क्यों यूसुफ ने ऐसा नहीं किया? ಯೂಸುಫ್ ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ? हालेलुया। क्यों? ಯಾಕೆ? हालांकि उसको मालूम था कि अगर मैं इसकी बात नहीं मानता ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತದೆ, ಹೀಗೆ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ तो मुझे प्रॉब्लम आ सकती है। ನನಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಬರಬಹುದು. पर यूसुफ ने ऐसा नहीं किया। ಯೂಸುಫ್ ಆ ರೀತಿ ಮಾಡಿಲ್ಲ. कारण ಕಾರಣ पवित्र आत्मा उसको लीड कर रहा है। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಅಂತಾನೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. बेटे ये गलत है, ಇದು ತಪ್ಪಿದೆ, निकल जा यहाँ से। ಇಲ್ಲಿಂದ ಓಡು ಹೋಗು. समझ पा रहे हो कि नहीं? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. हालेलुया। जब सौल दाऊद को मारने के लिए उसके पीछे था, ಯಾವಾಗ ಸೌಲ ದಾವೀದನ ಹೊಡೆದಕ್ಕೆ ಆತನ ಹಿಂದೆ ಇದ್ದ. हालेलुया, तो बाइबल कहती है दाऊद ने ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ, सौल के ऊपर हाथ नहीं उठाया। ಸೌಲನ ಮೇಲೆ ಕೈ ಎತ್ತಿಲ್ಲ. हालांकि अब हम देखते हैं बाइबल में ನಾನು ನೋಡ್ತೀವಿ ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ कि एक जगह पे सौल सो रहा था ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸೌಲ ಮಲಗಿದ್ದ. और दाऊद का साथी आकर उसको बोलते, देख तेरे दुश्मन को तेरे परमेश्वर ने तेरे हाथों में कर दिया, जे ले भाला और इसे मार डाला। ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಆತನ ಶಿಷ್ಯ ಬಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡು ನಿನ್ನ ದುಶ್ಮನಿಗೆ पर दाऊद ने ऐसा नहीं किया। ಆದ್ರೆ ದಾವೀದ ಈ ರೀತಿ ಮಾಡಿ. कारण ಕಾರಣ कहता कौन है ಯಾರಿದ? जो यहोवा की अभिषिक्त के ऊपर हाथ उठाए ಯೆಹೋವನ ಅಭಿಷಿಕ್ತನ ಮೇಲೆ ಕೈ और ಇಟ್ಟು दोषी ना ठहरे। ಆತ ದೋಷಿಗಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ. हालेलुया। दाऊद ने उसको नहीं मारा, ದಾವೀದನ ಹೊಡೆದಿಲ್ಲ, मार सकता था। ಹೊಡಿಬೋದಾ? क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि पवित्र आत्मा उसको लीड कर रहा था, ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಆತನಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ पवित्र आत्मा उसको चला रहा था। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಆತನ ನಡೆಸ್ತಾ उस ಇತ್ತು. प्लानिंग के तहत ಆ ಒಂದು ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮೂಲಕ कि थोड़े समय के बाद तेरे को राजा बनाना है। ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನಂತರ ನಿನಗೆ ರಾಜ कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ आपके ಆಗ್ತದೆ? लाइफ में परमेश्वर की योजना है, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ आपकी ಯೋಚನೆ, लाइफ में परमेश्वर की प्लानिंग है। ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಇದೆ. हालेलुया। पर आप तब तक उस प्लानिंग के मुताबिक नहीं चल सकते ಎಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಆ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮೂಲಕ जब तक आपके ಜೀವಿಸಲ್ಲ, अंदर पवित्र आत्मा काम ना करे, ಅಲ್ಲಿ तनಕ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ जब तक आपको पवित्र आत्मा लीड ना करे। ಇಲ್ಲಿ ತನಕ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮನ್ನು सब बोलेंगे हालेलुया। आपको पवित्र आत्मा के मुताबिक चलना, ನೀವು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಮೂಲಕ ನಡಿಬೇಕು. ताकि आप जो परमेश्वर की योजना जो आपके लाइफ में है, ಯಾಕೆಂದ್ರೆ ದೇವರ ಯೋಚನೆ ನಿಮ್ಮ आप उसके ಜೀವಿತದಲ್ಲಿ मुताबिक आप चल पाओ ಅದರ ಪ್ರಕಾರ और आप बड़े इजी तरीके से ನೀವು ಬಹಳ ಈಸಿ ಆಗಿ आप अपने मुकाम को हासिल कर सको, ನೀವು ಆ ಒಂದು ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ, परमेश्वर की आशीष को प्राप्त कर सको। ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। जब समझ पा रहे हो, ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? परमेश्वर का पवित्र आत्मा आपको लीड करता है। ದೇವರ ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮ ನಿಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ. एक लास्ट वचन को पढ़ेंगे हम, ಒಂದು ಲಾಸ್ಟ್ ವಾಕ್ಯ ಓದೋಣ.
जकरिया ಶಕರ್ಯ 12 का 10 पढ़ोगे आप। 12:10 ये वचन आपको अंडरलाइन करना है। ವಾಕ್ಯನ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. मैं दाऊद के घराने और यरूशलेम के निवासियों पर जी अपना अनुग्रह करने वाली और प्रार्थना सिखाने वाली आत्मा उंडेलूंगा। सब बोलेगा हालेलुया। Hallelujah. क्या करने वाली आत्मा? क्या करने वाली आत्मा? ಏನ್ ಮಾಡುವ? सिखाने वाली आत्मा। ಕಲಿಸುವ ಆತ್ಮ. हालेलुया। प्रार्थना सिखाने वाली आत्मा, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕಲಿಸುವ ಆತ್ಮ. अनुग्रह करने वाली आत्मा। ಅನುಗ್ರಹ ಮಾಡುವ ಆತ್ಮ. हालेलुया। Hallelujah. लीड जो आत्मा आपको करता है, ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಮಗೆ ಲೀಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. क्या सही है, ಯಾವುದು ಸರಿ, क्या गलत है, ಯಾವುದು ತಪ್ಪು, तुम्हें क्या करना है, ನೀವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, तुम्हें क्या नहीं करना। ನೀವೇನ್ सुनो, ಮಾಡಬಾರ್ದು. आप मेरी बात को ध्यान से सुनो। ಮಾತು ನಿಧಾನಕ್ಕೆ ಕೇಳಿ. पवित्र आत्मा का काम केवल इतना नहीं ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಕಾರ್ಯ ಕೇವಲ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ. कि आप आत्मा से भरो, ನೀವು ಆತ್ಮದಿಂದ आप अन्य भाषा बोलो, ನೀವು ಅನ್ಯ ಭಾಷೆ उसके ಮಾತಾಡಿ. बाद आपको अगर बुलाहट है आप लोगों के लिए प्रार्थना करो, ये करो वो करो। ಅನಂತರ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕರೆಯದೆ ನೀವು ಅದು ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಿ. इसके बिना भी पवित्र आत्मा के बहुत कार्य हैं। ಅದಿಲ್ಲದೆ ಕೂಡ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ लिखा वो तुम्हें सिखाता है, क्या करते बोलो, ಅದು ನಿಮಗೆ सिखाता ಕಲಿಸ್ತಾನೆ. है। ಅದು ನಿಮಗೆ ಕಲಿಸ್ತಾನೆ. पाप से वो बचाता है, ಪಾಪದಿಂದ ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ. बुरे कामों से वो आपको बचाता है, ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಯಗಳಿಂದ ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ. वो आपको लीड करता है ಅದು ನಿಮ್ಮನ್ನು और ನಡೆಸ್ತಾನೆ. परमेश्वर की योजना के मुताबिक वो आपको लेकर चलता है। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಯೋಚನೆ या परमेश्वर की योजना के मुताबिक आप चलो ದೇವರ ಯೋಚನೆ ಮೂಲಕ ನೀವು ನಡಿಬೇಕು ಅಂತ. और आप परमेश्वर की आशीष को हासिल करो। ನೀವು देವರ ಆಶೀರ್ವಾದ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಬೇಕು. सब बोलेंगे हालेलुया। परमेश्वर की बरकत को आप हासिल करो। ದೇವರ ಬರಕತ್ತು आज ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಬೇಕು. बहुत सारे लोग अपने जीवन में इसलिए सक्सेस नहीं ಬಹಳ ಜನರು ತನ್ನ ಜೀವಿತ ಅದಕ್ಕಾಗಿ क्योंकि वो अपने लाइफ में रॉन्ग डिसीजन लेकर बैठे हैं। ಅವರು ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ರಾಂಗ್ ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. क्यों? ರಾಂಗ್ ಫೈಸला ಮಾಡಿದ್ದಾರೆ. वो अपने मन के मुताबिक चलते हैं। ಅವರು ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಮೂಲಕ और ನಡೀತಾರೆ. जब तुम आत्मा के मुताबिक चलोगे ದೇವರ ಆತ್ಮನ ಮೂಲಕ वो ನಡೆಸಿಕೊಳ್ತಾರೆ. तुम्हें सिखाएगा, ಅದು ನಿಮಗೆ वो ಕಲಿಸ್ತಾನೆ. तुम्हें लीड करेगा, ನಿಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶನ तुम्हें ಮಾಡ್ತಾನೆ. वो लेकर चलेगा। वो ನಿಮ್ಮನ್ನು ತಗೊಂಡು ನಡೀತಾನೆ ಆತ. बेटे इधर नहीं, तुम्हें इधर जाने का है। ಆದರೆ ಈ ಕಡೆ ಇಲ್ಲ ಈ ಕಡೆ तुम्हें यहाँ पे रुकना नहीं, तुम्हें यहाँ से निकल जाने का है। ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಬಾರ್ದು ಇಲ್ಲಿಂದ सब ಹೋಗಿ बोलेंगे हालेलुया। क्या आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. कहता वो सिखाने वाला आत्मा। ಕಲಿಸುವ ಆತ್ಮ. हाँ पढ़ो आगे थोड़ा, जब वे मुझे ताकेंगे, नहीं फिर से पढ़ोगे। हाँ जी मैं दाऊद के घराने और यरूशलेम के निवासियों पर जी अपना अनुग्रह करने वाली जी और प्रार्थना सिखाने वाली हाँ। आत्मा उंडेलूंगा। सब बोलेंगे हालेलुया। उंडेलूंगा, आमीन। ನನ್ನ ಆತ್ಮ ಕಲಿಸ್ತಾನೆ ಅಂತ. जब पवित्र आत्मा तुम में आता है ನಿಮಗೆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮೊಳಗೆ वो ಬರ್ತಾರೆ. तुम्हें प्रार्थना सिखाता है। ನಿಮಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ जब ಕಲಿಸ್ತಾನೆ. स्पष्ट लिखा ಇಲ್ಲಿ कि ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ प्रार्थना सिखाने वाली आत्मा, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕಲಿಸುವ तो ಆತ್ಮ. मतलब वो आत्मा तुम्हें सिखाता है, ಇದರಂತ ಆತ್ಮ वो ಕಲಿಸ್ತಾನೆ. तुम्हें लीड करता है। ನಿಮಗೆ ಲೀಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. परमेश्वर की योजना के मुताबिक वो तुम्हें ದೇವರ लेकर ಯೋಚನೆ चलता है। ಮೂಲಕ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. सब बोलेंगे हालेलुया। क्या लिखा कहता है मैं तुम्हें नया सहायक दूंगा ನಿಮಗೊಂದು ಹೊಸ ಸಹಾಯಕ जो ಮಾಡ್ತಾರೆ. सर्वदा तुम्हारे साथ रहेगा। ಯಾವಾಗಲೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಾರೆ. आज आपने सीखा है ಇವತ್ತು ನೀವು कल्ತಿದ್ದೀರಿ. यहाँ से अपने माइंड से अपनी बातों को निकाल देना है ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮೈಂಡಿನ ಮಾತುಗಳು ತೆಗೆದಾಕ್ಬೇಕು. कि मैं नहीं कर सकता हूँ, मैं ಮಾಡಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ऐसा हूँ, मैं वैसा हूँ, सब निकाल दो। ಇದನ್ನೆಲ್ಲ आपको ತೆಗೆದಾಕ್ಬೇಕು. एक ही बात का ख्याल रखना है ನೀವು ಒಂದೇ ಮಾತಿನ कि ಧ್ಯಾನ आपको ಮಾಡಬೇಕು. पवित्र आत्मा के मुताबिक आपको चलना है। ನೀವು पवित्र आत्मನ ಮೂಲಕ ನಡಿಬೇಕು. वो आपको घटाएगा तो आपको बढ़ाएगा। ಆತ ನಿಮಗೆ ಕೆಳತರಲ್ಲ ಮೇಲೆ अगर आप नहीं बढ़ पा रहे ನೀವು ಬೆಳೀತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ जिसका मतलब आप परमेश्वर के आत्मा के मुताबिक आप नहीं चल पा रहे। ಅರ್ಥ ನೀವು ದೇವರ ಆತ್ಮನ ಮೂಲಕ अगर आप नहीं बढ़ पा रहे ನೀವು ಬೆಳೀತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ इसका मतलब ये है ಇದರ ಅರ್ಥ ಇದೆ कि आपने उस परमेश्वर को नहीं जाना। ನೀವು ಆ ದೇವರಿಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. अगर आप नहीं बढ़ पा रहे ನೀವು ಓದ್ತಾ तो ಇಲ್ಲ. कोई ना कोई ऐसी कमी है ಯಾವುದೋ ಒಂದು कि ಕೊರತೆ ಇದೆ. पवित्र आत्मा आपके जीवन में काम नहीं कर पा रहा। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ सब बोलेंगे हालेलुया। इतना तो समझ आ रही है। ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. आज से इस बात को समझना है ಇವತ್ತಿನಿಂದ कि ನೀವು परमेश्वर का आत्मा मुझे लेकर चले, ದೇವರ ಆತ್ಮನ पवित्र आत्मा मुझे लीड करे ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ और वो आपको वो लेकर चलेगा। सब ಪವಿತ್ರ बोलेंगे ಆತ್ಮನ ತಗೊಂಡು ನಡೀತಾರೆ. और उससे अपने पाँव पे खड़े हो जाए ನಿಮ್ಮ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ और आज दिल से परमेश्वर के आगे आपको प्रार्थना करनी है। ಇವತ್ತು ದೇವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಂದ ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕು. प्रभु के आगे आपने दिल से प्रार्थना करनी है। ದೇವರ ಮುಂದೆ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ जो आत्मा से भर चुके हैं ಯಾರ ಆತ್ಮದಿಂದ ತುಂಬಿದ್ದೀರಿ. अपने आप से अनुग्रह मांगना है। ಇವಾಗ ನೀವು ಅನುಗ್ರಹ ಬೇಡಿ. सही रीति से आपको प्रार्थना